जर मी तुम्हाला सांगितलं की एका सायंटिस्टने दोन लोक एकमेकांशी न बोलता फक्त ब्रेननी कनेक्ट होऊ शकतात असं क्लेम केलं होतं. त्यांचं नाव होतं डॉक्टर जॅकोबो ग्रीनबर्ग. तो ऑर्डिनरी सायंटिस्ट नव्हता, तो मेक्सिको मधला एक न्यूरो सायंटिस्ट होता. त्यांनी 50+ बुक्स लिहिल्या आणि त्यांचा एकच प्रश्न होता, ब्रेन खरंच रियालिटी कसा तयार करतो. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. 2 व्हॉलेंटियर्सला कम्प्लिटली वेगळ्या वेगळ्या रूम मध्ये बसवलं. रूम्स साऊंड प्रूफ होत्या, म्हणजेच एकमेकांशी कॉन्टॅक्ट करणं इम्पॉसिबल होतं. पहिल्या व्यक्तीसमोर ब्राईट लाईट फ्लॅश केली. सायंटिस्ट ब्रेन वेव्ह रेकॉर्ड करत होते, पण शॉक तेव्हा बसला जेव्हा दुसऱ्या रूम मधल्या व्यक्तीच्या ब्रेन मध्ये त्याच वेळेस अनयुज्युअल इलेक्ट्रिकल पॅटर्न्स दिसले. ग्रीनबर्ग म्हणला, कदाचित सगळे ब्रेन्स इनविजिबल फील्डने कनेक्टेड असतील. हा रिसर्च कंप्लीट होण्यापूर्वी 8 डिसेंबर 1994 ग्रीनबर्ग घरातून बाहेर पडला आणि तो पुन्हा कधीच दिसला नाही. ना CCTV, ना बॉडी, ना एकाही ठोस क्लू. काही लोक म्हणाले CIA, तर काही लोक म्हणाले त्याला एक खूप मोठा सिक्रेट कळाला होता. पण या एकाही गोष्टीचा पुरावा कधीच सापडला नाही. एक सायंटिस्ट, एक एक्सपेरिमेंट आणि एक असा डिसअपिअरन्स ज्याचं उत्तर सायन्स आजपर्यंत देऊ शकलं नाही. तुम्हाला काय वाटतं, हा फक्त कोइन्सिडन्स आहे की यामागे पण एक सत्य लपलेलं आहे? चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, स्टे ट्यून्ड अँड बाय बाय.